आवाज कमी करून दरवाजा लावून घे रे. हरी बोल. आवाज येतोय माझा व्यवस्थित? आवाज नाही येत आहे. नाही येत का? हा, आला आला आला. सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज 16व्या अध्यायामधील हा 8वा श्लोक बघणार आहोत. असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम्. भाषांतर. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. तर याच्यामध्ये आपण बघत आहोत की हा अध्याय हा भगवंत दैवी आणि आसुरी स्वभाव काय आहे या गुणांचं वर्णन या अध्यायामध्ये करत आहेत. तर यापूर्वीच्या याच्यामध्ये पण आपण बघितलं होतं कशा पद्धतीने भगवंत सांगत आहेत की दैवी आणि आसुरी प्रकारचे 2 जीव आहेत आणि दैवी गुणांचं वर्णन भगवंतांनी अगोदर केलेलं आहे. आता भगवंत काय करत आहेत आपल्याला 7व्या श्लोकापासून आसुरी लोकांचं वर्णन आपल्याला भगवंत करत आहेत. तर कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं असेल की आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावं आणि काय करू नये हे जाणत नाहीत. तसेच शुचिरभूतपणा, सदाचार आणि सत्य ह्या गोष्टीही त्यांच्यात आढळत नाहीत. आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत की ही आसुरी फिलॉसॉफी सांगत आहेत. आपल्याला वाटेल की आतापर्यंत आपण आध्यात्मिक भक्तिमय फिलॉसॉफी आपण असे शब्द ऐकतो, परंतु याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत की एक आसुरी फिलॉसॉफी आहे आणि आसुरी फिलॉसॉफी मध्ये भगवंत सांगत आहेत की याच्यामध्ये भगवंत कसे नाहीत, परमेश्वर कसे नाही, अशा पद्धतीने हे लोक ही आसुरी फिलॉसॉफी सांगत असतात की ज्यामध्ये भगवंत अस्तित्वात नाहीत असे भगवंत आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत आणि याला म्हणतात आसुरी तत्वज्ञान. तर आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की हे लोक काय असतात, आसुरी लोकांचं वर्णन केलेलं आहे. बघा आता आपण हा श्लोक जर व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बाहेरच्या जगामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ऍक्च्युली कळेल की अरे हे खरोखर कोणती आध्यात्मिक श्रीमद भगवद्गीतेनुसार ही फिलॉसॉफी आहे की ही आसुरी फिलॉसॉफी आहे. तर याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की हे लोक काय म्हणतात की हे जगत काय आहे, असत्य आहे आणि निराधार आहे. असत्य म्हणजे शाश्वत नाही, सत्य नाहीये. दुसरं काय आहे की परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. म्हणजे हे जग सत्य नाहीये, असत्य आहे आणि त्यामुळे परमेश्वर नावाचा कोणी व्यक्ती कोणी आहे त्याचं याच्यावर नियंत्रण आहे यावर त्यांचा काय नसतो, विश्वास नसतो. आणि त्यांचे म्हणणे काय आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झालेले आहे. म्हणजे स्त्री पुरुष यांच्या आकर्षणातूनच या जगाची निर्मिती झालेली आहे आणि दुसरं कोणतंच कारण, काम म्हणजे काम वासना थोडक्यात आपण म्हणू शकतो की कामाखेरीज अन्य कोणतंच कारण या जगाच्या निर्मितीसाठी असू शकत नाही. एकमेव हे कारण आहे आणि ह्या मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवंत सांगत आहेत की ही आसुरी फिलॉसॉफी आहे आणि ज्याच्यामध्ये भगवंतांचं अस्तित्वच नाहीये, भगवंत अस्तित्वात नाही
हे आपल्याला सांगितलं जातं. तर आता याच्यामध्ये आपण बघू शकतो, की समाजामध्ये या श्लोकाला धरून जर आता आपल्याला भगवद्गीतेचे काही काही शब्द खूप तात्विक आणि खूप जड वाटतात समजायला. खरं पाहायला गेलं तर आजचा श्लोक पण तसाच आहे खरंच, की खूप अवघड आहे समजावून सांगण्यासाठी पण. पण मीही प्रयत्न करते. हे सांगताना, करताना काही माझ्याकडून तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं अवघड गेलं, तर कृपया तुम्ही नंतर प्रश्नही विचारू शकता. पण मी माझ्याकडून प्रयत्न करते, कारण हा श्लोक समजावून सांगण्यासाठी खरोखर तेवढा म्हणजे खूपच अवघड आहे. तर याच्यामध्ये या श्लोकानुसार आपण बघू शकतो, की समाजामध्ये सुद्धा वेगवेगळं तत्वज्ञान असू शकतं आणि हे तत्वज्ञान जे परमेश्वर नावात नाही आणि केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे बघा, त्यावेळेस भगवंत हा श्लोक सांगत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस सुद्धा ही नास्तिक फिलॉसॉफी होती आणि आत्ताही ती आहे. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की ही वेगवेगळ्या म्हणजे कसं म्हणतो आपण, की आपण बघतो, की वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळे धर्म आहेत आणि त्याला असं गोंडस, गोजिरं नाव असतं अध्यात्म. आणि त्याला आपण बोलून आपल्याला वाटतं, की अरे हा ही भगवद्गीता आहे, हे शास्त्र आहे, हे वेद आहेत. परंतु ऍक्च्युली त्याच्या नावाखाली भगवंतांचं अस्तित्व हे नाकारलेलं असतं आणि स्वतःची फिलॉसॉफी तिथे कधी कधी तर आपण बघतो ते पण बघितलेलं आहे. परंतु या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की भगवंतांना कसं बाजूला काढलेलं आहे आणि ही भगवंतच अस्तित्वात नाही आणि हे सगळं काही जी जगाची निर्मिती झालेली आहे ती कुठून आलेली आहे, तर ती ती आपोआप म्हणजे मैथून या क्रियेतून हे जगाची निर्मिती झालेली आहे. तर आता आतापर्यंत आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला. आपल्याला कुठे असा श्लोक तरी आढळला का हो भगवद्गीतेमध्ये, की भगवंत सांगतायत की भगवंताचं अस्तित्वच नाही. आपण आतापर्यंत किती श्लोक ऐकत आलेलो आहोत, की सर्व काही भगवंतांपासून आलेलं आहे. भगवंत म्हणतात माझ्यापासून आलेलं आहे. सर्व जीव अर्जुनाला सांगत आहेत, की तू पूर्वी होता, म्हणजे भूतकाळातही होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहेस. हे राजेही पूर्वी होते, आताही आहेत आणि नंतरही त्यांचं अस्तित्व हे राहणार आहे. म्हणजे भगवंत काय सांगत आहेत, की सगळं काही जे काही आहे ते कोणापासून आलेलं आहे, भगवंतांपासून आलेलं आहे. आणि हा श्लोक मात्र त्याच्या एकदम विपरीत भगवंत सांगत आहेत. तर ही सत्यता आहे. आपण बघू शकतो, की जगामध्ये अशा पद्धतीचं तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे लोकांना वेगळ्या मार्गाने नास्तिकवादाकडे घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे हे. आता या श्लोकामध्ये आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, की हा श्लोक एक्झॅक्ट आपल्याला काय शिकवत आहे, याच्यातून आपण काय मेसेज घेऊ शकतो. तर इथे आपल्याला सांगितलं आहे, की भगवंतच नाहीयेत. सगळं मैथून क्रियेपासून ह्या जगाची निर्मिती झालेली आहे. तर मैत्रिणींनो, आपण बघतो, की श्रीमद भागवतम हे आपलं अमल पुराण म्हणून याचं वर्णन केलं जातं. हे अमल पुराण जे आहे श्रीमद भागवतमचं असं, की ज्या श्रीमद भागवतमचा आपण बघू शकतो, एक खूप सुंदर श्लोक आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते. एक मिनिटं. तो श्लोक श्रीमद भागवतमच्या पहिलाच तो श्लोक आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्याच स्कंदामधला पहिला श्लोक आहे. खूप सुंदर श्लोक आहे. या श्लोकाच्या एकदम वेगळा श्लोक. त्याच्यातून आपण समजून घेऊ शकतो, की कशा पद्धतीने या श्लोकामध्ये भगवंत एकच मिनिट. माझ्याकडे भागवतम नसल्यामुळे मी तो हा. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत आपल्याला, की जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्वेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्रोति सर्गमृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तः कुहकं सत्यं परं धीमहि. म्हणजे हा श्लोक इतका सुंदर आहे. या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की परमेश्वर नावाचं कोणी अस्तित्व नाही आणि श्रीमद भागवतम म्हणजे जे अमल पुराण त्याचं वर्णन केलं जातं, ज्याच्यामध्ये भगवंत तो पहिला श्लोक आहे, की त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, की हे जगत जे काही आहे ते भगवंतांपासून आलेलं आहे आणि ह्या भगवंतांचं ध्यान करणं हे आपलं परमध्येय असलं पाहिजे. हा इतका सुंदर श्लोक आहे आणि पहिला श्लोक आहे हे भागवतमचा. आणि इथे आपण काय बघतोय, की इथे आपण बघतोय की भगवंतच नाहीत अस्तित्वात. सगळं काही भगवंतांचं अस्तित्व नाकारलेलं आहे. म्हणून आपण बघू शकतो, की हे योग्य प्रामाणिक ठिकाणी आपण हे श्रवण करणं हे किती गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण हा पहिला श्लोक बघितला. तर श्रीमद भागवतमचा, की सगळं काही भगवंतांपासून आलेलं आहे. मग इथे आपण कसं काय असं म्हणू शकतो, की केवळ मैथून याच्या इच्छेतून किंवा वेगवेगळी फिलॉसॉफी, की जसं आपण बघू शकतो, की वेगवेगळी फिलॉसॉफी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की आत्मवाद म्हणजे काय,
मायावाद फिलॉसॉफी, बौद्धवाद, जैनवाद, हे वेगवेगळे काय आहेत, धर्म, अक्षरशः धर्म त्याच्यावर आधारलेले आहेत, की त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, या तत्वज्ञानामध्ये भगवंतांचं अस्तित्व नाकारलेलं आहे. ज्या श्लोकामध्ये, श्रीमद भागवतम मध्ये पहिला हा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये सांगतात भगवंत सगळं काही भगवंतांपासून येत आहे. आणि आता आपण बघतो की आधुनिक जे सायंटिस्ट असतील किंवा आताच्या जगामध्ये ही एक विचारधारा आहे की सगळं काही एक बिग बॅग झाला आणि त्याच्यातून ह्या जगाची निर्मिती झाली. आता कुठलाही विध्वंस होतो, त्या विध्वंसातून आपण अगोदर पण याच्यापूर्वी एकदा चर्चा केली होती की कुठलाही विध्वंसाचा जसा स्फोट झाला तर त्या स्फोट मधून काही होऊ शकतं का हो? निर्मिती होऊ शकते का? त्याच्यातून सगळा नाशच होतो ना. मग या ब्रह्मांडाची, ह्या पृथ्वीची जर निर्मिती व्हायची असेल तर ती विध्वंसातून कशी होऊ शकते? तर आपण बघू शकतो तो बिग बँग नव्हे तर तो ब्रेन मधून तो त्याची निर्मिती झालेली आहे. बिग ब्रेन म्हणजे कोणाचा? भगवंतांचा. भगवंतांची बुद्धी. भगवंतांपासून ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे. मग आता ह्या जगाचा उद्देश काय? की बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की अरे, हे जग आपण बघतो की ह्या जगामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो इथे, तेव्हा सगळे फॅसिलिटी आपल्याला पुरवलेल्या गेलेल्या आहेत. इथे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला ज्या काही इच्छा आहेत आपल्याला ह्या जगामध्ये, ह्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळ्या गोष्टींचं काय केलेलं आहे? वातावरण दिलेलं आहे. परंतु आपण जेव्हा ह्या जगात येतो की हे आपल्याला हे का बनवलंय? हं? हा प्रश्न आपल्याला पडतो की आता समजा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा निसर्ग आहे, या नद्या आहेत, पर्वत आहेत, सगळ्या निसर्गाविषयी तर किती कुतूहलाचे प्रश्न असतात. मग हे का बनवलंय? परंतु का बनवले हा प्रश्न पडतो, परंतु हे कोणी बनवले हे आपल्याला कधीच प्रश्न पडत नाही. कारण हे कोणी बनवलंय, कारण हे जर हे कोणी बनवलंय म्हणजे काय, की जसं आता आपण काय करतो की आपल्याला हे का बनवलंय, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ माझे डोळे आहेत, माझा कान आहे, किंवा माझे हात आहेत, त्या किंवा आपली जिव्हा आहे. जिभेने आपल्याला काय करायचंय, रुचकर पदार्थ खायचे आहेत. डोळ्याने आपल्याला छान छान बघायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, की हे का बनवलंय, तर माझ्या भोगासाठी बनवलेलं आहे. माझ्या इच्छेसाठी, म्हणजे मला काय करायचं आहे, माझ्या भोग वासना ज्या काही इच्छा आहेत, त्या मला काय करायच्या आहेत, तृप्त करायच्या आहेत. म्हणजे हे का बनवलंय, तर हे माझ्यासाठी बनवलेलं आहे. परंतु हे कोणी बनवलंय? हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. जसं आता आपण बघतो, की याच्यामध्ये मैथुन हा वर्णन केलेला आहे, की मैथुनामुळे या जगाची निर्मिती होते. तर आता आपण बघू शकतो, की जर एक स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि त्यांच्या संयोगाने तो आत्मा जेव्हा त्या मातेच्या गर्भात येतो, प्रवेश करतो, तेव्हा ही प्रक्रिया कोणाला कळती का हो? की कशा पद्धतीने, ते आईलाही कळत नाही, की ते मूल कशा पद्धतीने आतल्यात त्याचे अवयव विकसित होत असतात. तो आत्मा कशा पद्धतीने आतमध्ये आला. हे आपल्याला तरी कळतं का? कोणालाच कळू शकत नाही हे ज्ञान. म्हणजे हे सूक्ष्म स्तरावरच्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, परंतु या कुठून आल्यात? याचा आपण विचार करतो का? अरे हा आत्मा कुठून आला असेल? हं? का, म्हणजे कशा पद्धतीने ह्या आतमध्ये काय प्रोसेस होत असेल? आपोआप कसे काय सर्व अवयव विकसित होत असतील? हा बाहेर म्हणजे जेव्हा ह्या भौतिक जगामध्ये येतो तो, याच्यापूर्वी तो कुठे असेल? हे प्रश्न आपल्याला काय कळतात? कधीही पडत नाहीत. म्हणून आपण काय करतो, की आपण ईश्वर, परमेश्वर म्हणजे भगवंतांना आपण काय केलेलं आहे? गायब केलेलं आहे सगळ्या गोष्टीतून. आणि आपली भोग इच्छा करायची आहे. आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्याला काय केलेलं आहे आपण पुढे केलेलं आहे. आणि म्हणून आपण बघतो, की कुठलीही गोष्ट आपल्याला प्राप्त करायची म्हटलं भौतिक इच्छा, म्हणजे आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. आपल्याला कधी प्रश्न पडतो का? जर एखादा व्यक्ती अपंग असेल, एखादा व्यक्ती अंध असेल किंवा काही त्याला आजार झाला असेल आणि आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे. आपल्याला कधी प्रश्न पडतो का हो हा? अरे मलाच का बरं एवढे चांगले डोळे मिळाले असतील, एवढे चांगले माता-पिता मिळाले असतील. मला एवढा चांगला जन्म का बरं मिळाला असेल? आणि ह्या व्यक्तीला का बरं असा जन्म मिळालाय? त्याला का बरं हे दुःख भोगावं लागत आहे? हे प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. आपल्याला प्रश्न काय पडतात? आपल्या जीवनात काही खालीवर झालं, तर अरे माझ्या जीवनात हे दुःख का आलं? माझ्या जीवनात मला ही समस्या मलाच का यावी? असे प्रश्न आपल्याला पडतात. परंतु आपल्याला असे प्रश्न, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, माझ्या जीवनात दुःख का आलं? मला ही गोष्ट का प्राप्त झाली नाही? मी श्रीमंत कुटुंबामध्ये का जन्मलो नसेल? मला का तसं ऐश्वर्य मिळालं नाही? म्हणजे मी भोवती, म्हणजे काय, माझी इंद्रिय तृप्ती, माझ्या इच्छा कशा पूर्ण झाल्या नाही, याच्या भोवती आपण फिरतो. परंतु आपल्याला इथून जे काही आपल्याला, म्हणजे आपल्या काय आहेत, त्या सगळ्या कामवासना आहेत आणि त्या तृप्त करण्यासाठी आपली काय असती?
आपली इच्छा असते, की मला हे कसं मिळेल, ते कसं मिळेल, ते कसं मिळेल. म्हणून आपण बघू शकतो, की आपल्याला जे इंद्रिय दिलेले आहेत, ते आपण काय करत आहोत, की आपली भोग इच्छा पूर्ण पुढं करत आहोत, की हे शरीर काय आहे? आपण आपण हे पण बघतो, की कशी फिलॉसॉफी आहे, की खाओ पिओ ऐश करो, अगला जन्म किसने देखा है. म्हणजे खरोखर, की पुढचं जीवन कोणी बघितलंय? हा जन्म ऐश करा, चांगलं राहा, छान राहा. काय तुम्हाला ऐशाराम करायचा असेल तो करा. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत आहोत, की हा भगवंतांना बाजूला सारत आहोत आणि आपली इच्छा पूर्ण करायची, आपल्याला भोग करायचा आहे आणि तो पुढे करत आहोत. याला म्हणतात आसुरी सिद्धांत. आणि ह्या आसुरी सिद्धांतामध्ये जेव्हा आसुरी सिद्धांत आपण जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा परमेश्वराचं अस्तित्वच आपण नाकारतो. आणि जिथे परमेश्वराचं अस्तित्व नाकारतो, तिथे काय आहे? सगळ्या गोष्टींना स्वतंत्र आहे ना. स्वतंत्रता म्हणजे काय कोण बघायला आहे का आपल्याला? की जसं आता आपण एखादी गोष्ट चुकीची केली. एखाद्या वैष्णवाकडून एखादी चुकीची गोष्ट नकळतपणे जर झाली, तर त्याला कुठेतरी ती भीती वाटते, की अरे माझ्याकडून ही चूक झालेली आहे किंवा हा अपराध झालेला आहे, हे पाप झालेलं आहे. भगवंतांनी ते बघितलं असेल, भगवंत आता मला म्हणजे ती नोंद भगवंतांनी केलेली असेल. म्हणजे त्याच्या मनामध्ये ती कुठेतरी भीती राहणार आणि त्याचं ते क्षालन करण्यासाठी तो काय करणार? प्रयत्न करणार. म्हणजे कुठेतरी तो योग्य ट्रॅकवर राहण्यासाठी त्याला माहीत आहे, की परमेश्वर नावाची शक्ती कोणीतरी अस्तित्वात आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं नियंत्रणच नाही, तर त्याच्या जीवनामध्ये पाप, पुण्य, नीती, अनिती, नैतिकता, अनैतिकता ह्या गोष्टींचं काही गांभीर्य म्हणण्यापेक्षा अस्तित्वच नाहीये. त्याचं जीवन म्हणजे काय आहे? स्वैराचार आहे. म्हणजे मला जसे वाटेल तसे मी जगेल. कारण मला कोणाची भीतीच नाहीये. परमेश्वर नावाची गोष्ट अस्तित्वात आहे, ही गोष्टच त्याला माहिती नाही किंवा तो आपण बघू शकतो जर जो तो त्या विचारधारेने जे एखादी व्यक्ती जीवन जगत असेल, तर ती आसुरी सिद्धांताने, आसुरी तत्वज्ञानाने ती जीवन जगते. आणि दुसरं आहे एकजीववादी. एकजीववादी म्हणजे कसं? की जसं आता आपण बघतो, की स्वप्न, की जर आपण स्वप्न बघितलं, स्वप्न कधी-कधी आपल्याला अशी स्वप्न पडतात ना, की स्वप्नामध्ये आपल्याला असं एकदम असं वाटतं, की अरे स्वप्न बघतो असं वाटतं, की अरे हे माझं जीवन आहे. आणि इतकं कधी-कधी असं भीतीदायक स्वप्न पडतं. आणि त्या भीतीदायक स्वप्नामध्ये आपण पूर्ण त्या स्वप्नामध्ये असतो ना, आपल्याला असं वाटतं, की हे सगळं काय झालंय माझ्या जीवनामध्ये हे सगळं घडत आहे. आणि अचानक जेव्हा आपण स्वप्नातून जागा होतो आणि एक 5 मिनिटं जातात स्थिर स्थावर व्हायला एकदम असं भीतीदायक स्वप्न असेल, आपल्याला कसं वाटतं? की अरे, बरं झालं हे स्वप्न होतं. म्हणजे ॲक्चुअली ते स्वप्नच होतं. पण तरीही आपल्याला काय वाटतं त्या स्वप्नामध्ये ती भीती बसते, की अरे, बरं झालं हे सत्य नाहीये. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो, की जसं आकाश आहे, आकाशातून पुष्प निर्माण होऊ शकतं का? आकाशातून फुलं निर्माण होऊ शकतात का? किंवा एखादी खारुताई आहे, तिला शिंग असू शकतात का मोठे? किंवा घोडा हा अंडे देऊ शकतो का? हे प्रॅक्टिकल आहे का? हे प्रॅक्टिकल नाही. आकाशातून कधीही फुलं पडू शकत नाहीत. फुलांचा वर्षाव होऊ शकत नाही. आकाशातून काय पडू शकतो? वर्षाच होऊ शकते. पाऊस पडू शकतो. तसं आपण बघतो, की ज्या गोष्टी अस्तित्वात नाही, त्या गोष्टी अस्तित्वात आहेत, असं आपण समजतो. म्हणून आपण बघू शकतो, की जर जे स्वप्न आहे, ते स्वप्न आहे आपलं आणि त्या स्वप्नाला जर आपण धरून आपण ते सत्य आहे, हे जर आपण चालत राहिलो, आपण जर जागे झालो आणि आपण म्हटलो, "नाही, नाही, ते स्वप्नात जे आहे." जेव्हा आपण स्वप्नातून जागे होतो, तेव्हा आपण बघतो, की अरे आपल्याला आपले कुटुंब आहे, आपली मुलं आहेत, आपले नातेवाईक आहेत. ते स्वप्न मिथ्या होतं, ते खोटं होतं. जेव्हा आपण जागे होतो त्यातून. आपण सत्य म्हणजे वास्तविक जगामध्ये आपण येतो आपल्या आणि जेव्हा आपण स्वप्नात जगतो, तेव्हा आपण काय म्हणतो, की जे स्वप्न, जे सत्य नाहीये, ते स्वप्न पडून जागे झाल्यानंतर पण आपण ते स्वप्न घेऊन जगत राहिलो. तर आपण काय आहोत? आपण शाश्वत जगात वावरत नाही. म्हणून आपण बघू शकतो, की जे स्वप्न आहे, जर या 3 गोष्टी घोडा अंडी देऊ शकत नाही, आकाश फूल देऊ शकत नाही आणि एखाद्या खारीला मोठी शिंग असू शकत नाही. त्याचं अस्तित्वच नाही आणि जे अस्तित्व नाहीये, ते अस्तित्व आपण म्हणायचं, की नाही ते अस्तित्वात आहे. ते आहे. म्हणून मग आपण काय म्हणतो, की जे अस्तित्वात नाही म्हणजे जे आपण म्हणतो, की जे परमेश्वरच नाही, भगवंतच नाही. हे सगळं आपोआप आलेलं आहे. हे एखाद्या बिग बँगमधून निर्माण झालेलं आहे. प्रकृती आपोआप निर्माण झालेली आहे. म्हणजे काय आहे, की आपण आपली फिलॉसॉफी जेव्हा सांगतो, तेव्हा म्हणजे काय आहे, की कुणीतरी बनवणारा व्यक्ती आहे. जेव्हा कुठलीही गोष्ट ती आपोआप निर्माण होते. म्हणजे याचा अर्थ काय? जी गोष्ट शाश्वत नाहीये, ती गोष्ट आपण शाश्वत धरतो. म्हणजे याचा अर्थ काय? की आपण जो कोणी यांनी निर्माण केलं आहे त्या गोष्टी, ज्यांनी निर्मिती केलेली आहे, ती गोष्ट ते आपण बाजूला केलेला आहे आणि आपण काय म्हणतो? ते आपोआप आलेलं आहे. निसर्ग आहे.
आपल्याला किती वेळा कोणाला प्रश्न पडतो. रोज किती सुंदर सुंदर फुलं बागेमध्ये आपण उमललेले बघतो. निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार आपण बघत असतो. आपल्याला कधी प्रश्न पडतो का हे कुठून येतं? जेव्हा एखादी कळी, एखादी गुलाबाची कळी, एखाद्या झाड असेल छोटं, त्याच्यातून कळी बाहेर पडते. हळू ती कळी फुलाचं रूप घेते, उमलते आणि आपल्याला कधी प्रश्न पडतो का रे कसं होत असेल? याची निर्मिती कुठून होत असेल? जमिनीतून अंकुर कसा फुटत असेल? तर मग ही प्रकृती पण जेव्हा कार्य करते, तेव्हा ती आपोआप कार्य करते का? म्हणून आपण बघू शकतो की भगवंत हे काय आहेत? त्या भगवंत त्या जगाचा आधार आहेत. भगवंतांपासून सगळं काही आलेलं आहे. आणि परंतु आपण काय करतो की भगवंतांना बाजूला सारतो आणि हे काय आहे? हे जग हे आपोआप घडत आहे असं आपण म्हणतो. परंतु शास्त्रांमध्ये किंवा आतापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये अभ्यास केलेला आहे किंवा आता श्रीमद भागवतमचा एक श्लोक आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये असं कुठेही वर्णन केलेलं नाहीये की कशा पद्धतीने ही आपोआप निर्मिती झालेली आहे. जर अशा पद्धतीचं कुणी तत्वज्ञान देत असेल किंवा अशा पद्धतीने मायावाद सांगत असेल की सर्व काही एक आहे, सगळं काही हे आपोआप निर्माण झालेलं आहे, ही जर फिलॉसॉफी कुणी सांगत असेल तर ही कुठल्याही शास्त्रांचा त्याला काय आहे आधार नाही. आणि म्हणून आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की कुठलंही ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर प्रामाणिक शिष्य परंपरेमध्ये, गुरु शिष्य परंपरेमध्ये ते ज्ञान आपण घेतलेलं आहे, घेतलं पाहिजे. आणि अजून एक फिलॉसॉफी आहे की तत्वज्ञान, ते काय आहे की आपण सगळ्या एकच आत्मा आहे आणि तो एकच आत्मा वेगवेगळ्या जीवांचं जीव धारण करतो, एकच आत्मा. आणि तोच नंतर भगवंत बनतो आणि तोच नंतर भौतिक जगत बनतो. आता हे आपल्याला तो ऐकायला असं वाटत असेल की असं कसं असेल, कुठे आपण ऐकले? परंतु ह्या गोंडस शब्दाखाली वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते प्रेझेंट केलं जातं आणि ऍक्च्युली त्याचं तत्वज्ञान तेच असतं. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात की कधी कधी आपल्याला एकदम असं वाटतं की अरे एकदम भक्तिमय आहे, परंतु त्याच्या खाली ते काय केलेलं जातं, ते विष पाजळले. याच्यात पासून खूप सावध राहिलं पाहिजे. ही एकच आत्मा आहे, त्या एकच आत्म्याने वेगवेगळे जीव धारण केलेले आहे आणि तोच नंतर भगवंत बनतो, तोच नंतर भौतिक जगत बनतो. आणि हे आपलं अज्ञान नष्ट होतं तेव्हा आपल्याला समजतं, असं त्यांची फिलॉसॉफी आहे. परंतु हे अज्ञान नष्ट कसं होणार? हे अज्ञान कधीच नष्ट होऊ शकत नाही. म्हणून आपण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की उलट सारे जीव हे माझ्यापासून आलेले आहेत आणि हे जीव जे आहेत हे मुक्तीनंतर हे भगवंतांची सेवा करतात, असे भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत. आणि इथे ह्या फिलॉसॉफीमध्ये काय सांगितलेलं आहे की सारे जीव म्हणजे भगवंता एकच जीव आहे, एकच आत्मा आहे, त्याच्यापासून अनेक आत्मे आलेले आहेत आणि तोच नंतर भगवंत बनतो आणि तोच नंतर भौतिक जगत बनतो. परंतु भगवंतांनी हे भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठलाच जीव, सगळे जीव हे भगवंतांपासून आलेले आहेत. म्हणून भगवद्गीता जर आपण बघितली तर आत्मा, परमात्मा आणि माया, भौतिक जगत म्हणजे या 3-4 गोष्टींवर भगवद्गीतेचं ज्ञान आपण ऐकत आलेलं आहोत. म्हणून जीव हा कधी ब्रह्म म्हणजे भगवंत बनू शकत नाही, जीव हा कधी माया बनू शकत नाही, माया ही कधी जीव बनू शकत नाही किंवा माया हे ब्रह्म म्हणजे भगवंत बनू शकत नाही. हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत, तीनही जे आहेत ते कधीही एकमेकांचे गुण म्हणजे स्वतःचे गुण चेंज करून एकमेकांचे गुण ग्रहण करत नाही. तर जीव हा जीवच राहतो, भगवंत हे भगवंतच राहतात आणि माया ही मायाच राहते. जे भगवंतांचे भक्त बनतात ते भगवंतांच्या शक्तीखाली येतात आणि जे भगवंतांचं अस्तित्व नाकारतात ते माया देवीच्या ह्याच्यामध्ये अखत्यारीत येतात. माया देवीचं नियंत्रण त्यांच्यावर असतं. म्हणून आपण बघू शकतो की ह्या गोष्टी, त्या तीनही गोष्टी कधी बदलत नाही. जीव हा जीवच राहतो, आपला स्वभाव, आपण जो आत्मा आहोत. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना, हे सर्व आत्मे हे काय आहे, माझ्यापासून आलेले आहेत. आणि इथे काय सांगितलंय, ही फिलॉसॉफी काय आहे, एकच आत्मा आहे, एकच आत्मा आहे आणि त्या आत्म्यापासून काय होतं, अनेक अनेक जीव निर्माण होतात आणि तेच जीव नंतर भगवंत बनतात आणि तेच जीव नंतर भौतिक जगत बनतात. परंतु एकच आत्मा म्हणजे कोण, की भगवंत परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यापासून अनेक जीव आलेले आहेत. म्हणजे अनेक जीव म्हणजे आपण आपण भगवंतांपासून आलेलो आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण भगवंत बनणार. तर या फिलॉसॉफीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं जातं. म्हणून आपण बघू शकतो की जीव म्हणजे हे जे आहे स्वप्न, एखादं जीव कसं असतं की आपण मगाशी स्वप्नाचं उदाहरण बघितलं की जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्येच आपण जर धरून चालू की माझं स्वप्न बरोबर आहे, तर ते काय होईल, ते अज्ञान होईल. परंतु वैष्णव सिद्धांतानुसार खरं स्वप्न, वास्तविक स्वप्न म्हणजे काय, की आत्म्याची जागृती. जेव्हा आपला भगवंतांशी काय संबंध आहे या ज्ञान आपल्याला प्राप्त होईल
तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काय करतो, आपण ह्या वैष्णव सिद्धांतानुसार आपण ही आत्म्याची जागृती म्हणजे खऱ्या अर्थाने आपण वास्तविक जगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे दुसरं हे स्वप्न आपण जर बघितलं, की ते स्वप्न म्हणजे आत्मा, परमेश्वर सगळं काही एक आहे. सगळं परमेश्वरापासूनच आलंय, सगळं परमेश्वरच आहे. आपण पण परमेश्वरातच लीन होणार आहोत. तर ते अज्ञान आहे आणि ते अज्ञान म्हणजे ते आपण स्वप्नाला जे स्वप्न पडतं, त्या स्वप्नाला सत्य धरून जर आपण जगायला लागलो किंवा ते स्वप्नच माझं सत्य आहे. जर असं आपण करायला लागलो तर आपण काय म्हणू एखादा मूर्ख आहे. आणि तसंच जर आपण हे अशा पद्धतीने जर समजायला लागलो, तर खऱ्या अर्थाने आपण अज्ञानात आहोत आणि त्या एका अज्ञानाच्या स्वप्नाच्या दुनियेत आपण जगत आहोत. आणि वैष्णव सिद्धांतानुसार आपण जर या आत्म्याला आत्म्याची आपली जागृती झाली आणि सर्व काही परमेश्वरापासून आलेलं आहोत आणि आपण परमेश्वराचा अंश आहोत आणि आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. आपला भगवंतांशी हा संबंध आहे. हे जेव्हा ज्ञान त्याला होईल, तेव्हा ती खऱ्या अर्थाने ती जागृती ठरेल. खऱ्या अर्थाने आपण शाश्वत जगतामध्ये आलेलो आपण बघू शकतो. दुसरा आहे अजून एक बघूया आपण की बौद्धवाद. बौद्धवाद म्हणजे काय? की ही सृष्टी, हा निसर्ग काय आहे? आपोआप आलेला आहे सगळा. आपोआपच सृष्टी तयार झालेली आहे. एक उदाहरण देते, की आता विंचू आपण बघतो. बऱ्याच वेळा ना विंचवाची पिल्ल जी आपण बघतो, की तांदूळ वगैरे असे जेव्हा जुना असा एखादा कट्टा किंवा एखादा हे असेल अडचणीचं ठिकाण तांदळाचं वगैरे, बऱ्याच वेळा तांदळाच्या ह्याच्यात विंचाची पिल्ल खूप निघतात. असं जुना एकदम अशी जुनं अडगळीचं ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी ठेवलेले असेल. जेव्हा ती विंचवाची पिल्ल तांदळात फुटतात, आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, की तांदळातून विंचवाची पिल्ल बाहेर पडली. किंवा एखाद्या अडगळीच्या ठिकाणी खूप अशी छोटी-छोटी दगडं आणि खूप असं अडगळीचं ठिकाणी त्याच्यातून पिल्लं बाहेर पडली किंवा तांदळातून पिल्लं बाहेर पडली. तर आपण असं म्हणतो का हो, की जरी आपण म्हणतो तांदळाच्या ठिकाणी, जुन्या तांदळात किंवा अडगळीच्या ठिकाणी विंचवाची पिल्लं असतात बरं का. मग आता आपण म्हणू का, ते तांदळातूनच त्याची निर्मिती झाली त्या विंचवाची, असं आपण म्हणू का? आपण नाही म्हणणार तसं. कारण आपण काय आपल्याला माहिती त्या विंचवाला कुणीतरी त्याची जन्म देणारी आई आहे, कुणीतरी वडील आहेत त्या विंचवाला. फक्त त्याचं स्थान काय आहे, की त्या तांदळामध्ये ती पिल्लं राहतात. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही ना, की त्या तांदळातून तांदूळच त्याचा जन्मदाता आहे. त्याचा ते सापडतोय त्याच्यात, परंतु त्याचा जन्मदाता कोण आहे? कोणीतरी आहे. मग तशीच ही जी फिलॉसॉफी आहे ना, आपण बघतो की ही बौद्ध फिलॉसॉफी म्हणजे कशी असती? वेद न मानिले बौद्ध होय नास्तिक. म्हणजे जो वेद मानत नाही, तो बौद्ध म्हणजे तो बौद्ध नास्तिक आहे आपण बोलू शकतो. म्हणजे बघा विचार करा काही काही धर्म ह्या असत्यावर आधारलेले आहेत. म्हणून आता अजून एक उदाहरण देते समजण्यासाठी, की एखादा कुंभार असेल आणि तो कुंभार आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की काय काय वस्तू बनवतो. आता कुंभाराला अगोदर काय लागतं? कुंभाराला अगोदर चाक लागतं आणि त्या चाकाबरोबर त्याला अजून काय वस्तू लागेल? त्याला माती लागते. कुठली वस्तू बनवायची असेल. मग त्या मातीपासून तो काय करतो? वेगवेगळ्या वस्तू बनवतो ना. आपण बघू शकतो, की एखादा घडा बनवतो किंवा मातीचा तवा बनवतो, एखादा मातीचा पेला बनवतो. म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवतो. म्हणजे त्या वस्तूंचं काय आहे? वेगवेगळं काय आहे? प्रयोजन आहे. म्हणजे तवा कशासाठी तरी वेगळ्या गोष्टीसाठी वापरला जातोय. घडा वेगळ्या वस्तूसाठी वापरलेला जातो. म्हणजे मग याच्यातून बघतो, की आपण हा कुंभार जो आहे, त्या कुंभाराचं उदाहरण थोडक्यात आपण समजून घेऊया, की हे कुंभार जो आहे, तर त्याच्याकडे त्याचं जे चाक आहे, तर त्या चाकाच्या आधाराने तो बनवतो. मग ते चाक काय आहे? ते एक निमित्त आहे. म्हणजे त्या चाकापासून त्या वस्तू तो बनवल्या जातात. आणि माती जी आहे, ती काय आहे? ती वस्तू त्याला काहीतरी ती उपदान म्हणू शकतो आपण त्याला, की ते त्याच्याकडे आहे. आणि त्या मातीच्या ह्याने ते चाक निमित्त म्हणजे ते कारण आहे. आणि त्याचं हे वेगवेगळ्या वस्तू जो बनवतो, ते त्याचं काय आहे? प्रयोजन आहे. म्हणजे त्या वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा आणि तो कुंभार म्हणजे कोण आहे? एक प्रकारे त्या त्या विश्वातला कोण आहे? भगवंत आहे. म्हणजे बघून बघू शकतो, की जर मातीचे वेगवेगळ्या वस्तू बाहेर येतात, ग्लास बाहेर येतो, पेला बाहेर येतो, दिसायला खूप सुंदर आकर्षित दिसतात. आपण म्हणू का? आपण अरे किती सुंदर हे आपोआपच निर्माण झालं. असं आपण म्हणू का? आपण म्हणू, की ह्याला कोणीतरी करणारा आहे, घडवणारा आहे. म्हणजे कोणीतरी एखादा निर्माता आहे त्याचा. निर्माता आहे कुणीतरी त्याचं चाक त्याचं काय आहे? निमित्त कारण आहे. म्हणजे चाक आपण बघतो ते निमित्त आहे. माती ही त्याची त्याला दिलेली वस्तू आहे आणि त्याच्यातून त्या वस्तू बनवतो. तो त्या गोष्टीचा तो कोण आहे? भगवंत आहे. मग जर एखादी साधी गोष्ट जरी बनवायची म्हटलं, तरी ती आपोआप घडणार आहे का? जसं आता मी बोलते इथं. मी बोलणार आहे. परंतु आता इथे येऊन मी फक्त एकदम शांत बसले. आता मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्या आपोआप होणार आहेत का? आपोआप बोललं जाणार आहे का? किंवा आपोआप गोष्टी घडणार आहेत का?
कोणीतरी इथं कार्यशक्ती त्याच्यामध्ये आहे आणि कुणीतरी ते काय करत आहे, ऍक्टिव्हली करत आहे. म्हणून आपण बघू शकतो की निसर्ग हा सुद्धा आपल्याला कार्यरत दिसतो, परंतु त्या कुंभारासारखं कोणीतरी त्याच्या मागे कार्यशक्ती आहे आणि ती त्याला काय करत आहे, ऍक्टिव्ह करत आहे. जसा मेन स्विच आहे, जर आपण बंद केला तर फॅन फॅन बंद पडेल, फ्रीज बंद पडेल, लाईटवरच्या कुठलाही मिक्सर बंद पडेल, ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या बंद पडतील. जसं आपण लाईटचा मेन स्विच चालू केलं की आपोआप सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह होतील. फॅन हवा देण्याचं काम करेल, फ्रीज थंड ठेवण्याचं काम करेल, एखादा अग्नीवर असेल तर ते गरम करण्याचं काम करेल. हे वेगवेगळे काय आहेत, हे निमित्त आहेत. म्हणून आपण बघतो की चाक हे निमित्त कारण आहे, म्हणजे ती भगवंतांची काय आहे, काळ शक्ती आहे. आणि माती ही काय आहे, माया शक्ती, म्हणजे काय, जड पदार्थ, आणि म्हणून ही वस्तू तयार करते. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांच्या काळ शक्तीने, काळ शक्तीने हे जड पदार्थ निर्माण होत असतात आणि त्याच्यातून ही काय होत असते, की आपोआप ही ऍक्टिव्ह होत असतात या सगळ्या गोष्टी. म्हणून निसर्ग पण आपण बघू शकतो, कुठलीही गोष्ट निसर्गामधली, पाऊस, ऊन, वारा, सूर्य, हे जे काही निसर्ग चालतो तो असा आपोआप चालत नाही, तर त्याच्या मागे कुणाची तरी कार्यशक्ती आहे, कोणीतरी त्याला चालवणार आहे. आणि जर कोणी म्हणालं की जसा मातीचा घडा आहे, कोणी म्हणतंय तो आपोआप तयार झाला, आपण काय म्हणू, मूर्ख आहे हा, अज्ञान आहे याला, याला कुणीतरी तयार केलंय, कुठल्या तरी कुंभाराने तयार केलेला आहे. परंतु त्या कुंभाराला तयार करण्यासाठी सुद्धा काय लागलेलं आहे, निमित्त म्हणजे चाक, जे काळ शक्तीचं रूप आहे, माती म्हणजे माया शक्ती, म्हणजे जड पदार्थ आहे, आणि त्याच्यापासून त्यांनी ह्या सगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत. परंतु त्याच्या मागे भगवंत, म्हणजे कुंभार जसा त्या सृष्टीचा भगवंत आहे, तसं ह्या सगळ्या सृष्टीचे सुद्धा भगवंत आहेत. फक्त ते काय आहेत, पडद्याआड आहेत आणि ते आपल्याला दिसत नाही. परंतु त्या ज्या गोष्टी ऍक्टिव्ह होत आहेत त्याच्यावरून तरी आपण अंदाज बांधला, अंदाज म्हणण्यापेक्षा आपण त्याचा विचार केला पाहिजे की खरोखर कोणीतरी, एखादी शक्ती आहे आणि ती शक्ती ह्या सगळ्या गोष्टींना काय करत आहे, ऍक्टिव्ह करत आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये अजून एक भगवंत सांगत आहेत की मैथून इच्छेमुळे हे जग निर्माण झाले, असं एक हे केलं जातं की या उद्देशानेच हे जगत बनलेलं असतं. म्हणजे काय आहे की जर आपण बघतो की आतापर्यंत सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं आता धान्य आहे, वेगवेगळ्या भरपूर कारखाने, कंपनीज आपण बघतो की वेगवेगळे प्रोडक्शन तयार करत असतात. परंतु धान्य ही गोष्ट आहे, ती कुणी तयार करू शकतो का? एक गव्हाचा दाना किंवा तांदळाचा दाना सुद्धा कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही, आपण सगळं प्लॅस्टिक तयार करू, रबर तयार करू, परंतु अन्नधान्य निसर्गाकडून जे काही मिळतं ते कोणीच तयार करू शकत नाही. किती मोठा टॅलेंटेड, किती मोठा सायंटिस्ट असू दे, तांदळाचा एक कण सुद्धा तयार करू शकत नाही. मग विचार करा की जेव्हा काम मैथून, आपण म्हणतो की मैथुनातून ह्या सृष्टीची जर निर्मिती होत असेल, तर मग जेव्हा याच्यातून, जेव्हा दोन, एक स्त्री पुरुष एकत्र येतात, मी सुरुवातीलाच सांगितलं की हा आत्मा कुठून येतो, आतापर्यंत कुणीही आत्म्याची निर्मिती करू शकला नाही, आत्मा कुणीही तयार करू शकला नाही. म्हणून आपण बघू शकतो की आपल्याला आपल्याला भगवंतांनी हे दिलेलं आहे ह्या जगामध्ये, म्हणजे हे भोग करण्याची सुविधा दिलेली आहे. कारण आपल्याला भोग करण्याची इच्छा आहे आणि हा भोग करता करता भगवंतांनी आपल्याला काय केलेलं आहे, मुक्ती, या जगातून आपण बाहेर पडण्याची, भगवंतांच्या चरणांची प्राप्ती करण्याची सुविधा सुद्धा आपल्याला या जगतामध्ये दिलेली आहे. म्हणून आपण बघतो की ही जी फिलॉसॉफी आहे की जे ह्याच्यापासून सगळं जग निर्माण झालेलं आहे, परंतु आत्मा कोणीच निर्माण करू शकत नाही. आत्मा हा भगवंतांपासूनच येतो. म्हणून ही पण फिलॉसॉफी काय आपण बघतो की आसुरी फिलॉसॉफी आहे. आणि जैन सिद्धांतानुसार तर असं म्हणतात की आपली जी इच्छा आहे तोच ह्या जगताचा उद्देश आहे. माझी इच्छा आहे ह्या जगाचा भोग घ्यायचा, मग ही इच्छा जी आहे ना, तोच ही आपली इच्छाच म्हणजे जी काही माझी इच्छा आहे म्हणजे ह्या जगाचा उद्देशच हा आहे. मला जर वाटतंय भोग करायचा, अरे हे जग त्याच्यासाठीच बनवलेलं आहे, या जगाचं त्याच्यासाठी. मला जर वाटतंय काहीतरी छान ऐशाराम जीवन जगावं, चांगलं पैसा कमवावा, आणि त्याच्यासाठी जे आयुष म्हणू शकतो आपण, त्याच्यासाठी काहीही कर्म करता येईल मला, ते मी करेन. तर आपली ती फिलॉसॉफी म्हणजे काय, की हे जगच त्याच्यासाठी बनवलेलं आहे. त्या जगाचं कामच, ह्या जगात हेच काम आहे आणि ते ऐशाराम करण्यासाठीच या जगाची निर्मिती केलेली आहे. तर म्हणजे मला जे पाहिजे ते, त्याच्यासाठी, म्हणजे माझी जी इच्छा असेल, माझी इच्छा आहे, अजून कोणाची काय वेगळी इच्छा आहे, त्याला अनुसरून हे जग निर्माण केलेलं आहे. म्हणजे माझ्या इच्छांची प्राप्ती करण्यासाठीच हे जग निर्माण केलेलं आहे. परंतु भगवंतांनी आपल्याला या जगतातून बाहेर पडण्यासाठी
जेव्हा आपण चांगले टक्के टोनपे खातो ह्या जगामध्ये, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा संकटात, दुःखात असल्याशिवाय आपल्याला आपण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हातपाय हलवत नाही. म्हणून भगवंतांनी जरी आपल्याला इथे दिलंय भोग करण्यासाठी, परंतु त्याच्याबरोबर भगवंतांनी आपल्याला काही संघर्ष पण इथे दिलेले आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. त्या तरी प्राप्त झाल्यावर आपल्याला कळेल की अरे हे जग जरी भोगासाठी दिलेलं आहे, परंतु हे भोग करणं हे माझं शाश्वत ध्येय नाही, तर भगवंतांची प्राप्ती करणं हे माझं शाश्वत ध्येय आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही आसुरी तत्वज्ञान भगवंत याचं वर्णन करत आहे. म्हणून हे जे आहे ते आपण बघितलं की मायावाद, याच्यामध्ये मायावाद फिलॉसॉफी बघितली, म्हणजे मी नाव न सांगता वर्णन केलेलं आहे एक एक, की मायावादामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने सर्व काही हे काय आहे, एकच जीव आहे आणि सर्व काही हे एकाच ह्याच्यामध्ये विलीन होतं. आणि हे दुसरं आपण बघितलं की हे जगत काय आहे, मिथ्या आहे, अशाश्वत आहे. या जगतामध्ये काय आहे, मग कधी कधी आपण बऱ्याच वेळा हे श्लोका बघतो की ब्रह्म सत्य आहे, आणि मग ब्रह्म सत्य आहे, परत दुसरीकडे आपण वर्णन ऐकतो की हे जगत मिथ्या आहे, म्हणजे हे अशाश्वत आहे. तर हे आपण कसं समजून घ्यायचं? तर आपण बघतो की शिव म्हणजे शंकराचार्य ज्यांनी स्वतः मायावादाचा हा काय केलेला आहे, प्रचार केलेला आहे. म्हणजे शिवजी हे शंकराचार्य बनून यांनी हा भौतिक वाद वाढावा त्याच्यासाठी ह्या मायावादाचा प्रचार केला होता, आणि ज्याच्यातून परमेश्वरच गायब होईल. म्हणजे आपण बघू शकतो की हे जगत जर अशाश्वत आहे, हे जग सत्य नाही, तर मग कधी कधी असं वाटतं की अरे हे जगतच सत्य नाही, तर मग बनवणारा पण कसं काय सत्य असू शकतो? बनवणारा पण नाही ह्या जगात, हे जगत अशाश्वत आहे. मग अशाश्वत आहे तर बनवणारा पण कोणी नाही, तर तो पण अशाश्वत आहे. परंतु हे वेगवेगळे तत्वज्ञान भगवंतांनी त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाला अनुसरून दिलेले होते. म्हणून आपण बघू शकतो की हे वेगवेगळं बौद्ध सिद्धांत असेल, ब्रह्म किंवा मायावाद असेल, याच्यामध्ये आपण बघतो की कुठलाच उद्देश, जसं त्या कुंभाराचा आपण बघतो की वेगवेगळ्या वस्तू माती आणतो तेव्हा त्याचा वेगवेगळा उद्देश असतो, परंतु त्याचं आपण बघतो की हे भौतिक जगत आपल्याला असं वाटतं की माझ्या भोगासाठीच बनवलेला आहे, याच्या व्यतिरिक्त याचा कुठलाच उद्देश नाही. परंतु इथले ह्या जगाचा उद्देश जरी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला इथे पाठवले आहे, परंतु त्याचबरोबर भगवंतांनी आपल्याला भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करण्याचं तत्वज्ञानही भगवंत आपल्याला सांगत आहेत. म्हणून आपण हे जीवन जगता जगता आपल्यामध्ये ती विरक्ती जेव्हा निर्माण होते, विरक्ती म्हणजे काय आहे की विरक्ती म्हणजे कधी कधी आपण बघतो ना की एखाद्या गोष्टीचा खूप त्रास आपल्याला झाला, कुठले आपल्या 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 रोजच्या जीवनामध्ये, तर आपण त्याच्याकडे परत बघत पण नाही. आपण म्हणतो नाही नको, मला खूप वाईट अनुभव आलाय त्या गोष्टीचा. म्हणजे काय होतं, एक प्रकारे आपण त्याच्यापासून अनासक्त होतो की त्या गोष्टीला परत तिकडे तोंड पण करत नाही. म्हणून भगवंतांनी सुद्धा आपल्याला इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला इथे विरक्ती निर्माण होईल. आणि जसं आपण बघतो की वेगवेगळे तत्वज्ञानामध्ये आपण चैतन्य चरितामृत मधलं उदाहरण बघूया की सार्वभौम भट्टाचार्य, प्रकाशानंद सरस्वती, हे जे बघतो की याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने सांगितलेलं गेलेलं आहे की त्यांनी पण अशा पद्धतीचीच फिलॉसॉफी सांगितली होती मायावादाची. परंतु चैतन्य महाप्रभूंनी त्यांना योग्य शास्त्रांचं ज्ञान देऊन त्यांना त्या ज्ञानाची काय दिली, ज्ञानाची प्राप्ती त्यांना चैतन्य महाप्रभूंपासून झालेली आहे. म्हणून हे जरी वेगवेगळे संप्रदाय असतील, संन्याशी असतील, ब्रह्मचारी असतील, जर हे तत्वज्ञान ते सांगत आहेत, तर इथे आपण म्हणत नाहीये किंवा मी त्याचं म्हणत नाही की ती आसुरी आहे, ती राक्षसी विचारसरणी आहे, तर स्वतः भगवंत त्याच्यामध्ये सांगत आहेत वर्णन. तर आता याचं एक आपण एक छोटीशी स्टोरी सांगून मी संपवते एक 5 मिनिटात, की एक रात्रीची वेळ असते आणि एक हंस काय होतो, त्या झाडावर जाऊन बसतो रात्रीच्या वेळेमध्ये. आणि ते आपण ते उल्लू, याला मराठीतून कुठला शब्द तुम्ही सांगू शकता, ज्याला रात्री दिवसा दिसत नाही, मला त्याचं मराठीतून नाव आठवेना आता. तर ते सगळे म्हणजे जवळजवळ 500-700 ते उल्लू असतात ते झाडावर, कुणी प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतात की त्यांना दिवसा दिसत नाही आणि ते रात्रीच्या त्या झाडावर येऊन बसतात. तर तो हंस काय म्हणतो, ते हंसाला विचारतात की तू कसं काय ह्या झाडावर बसला येऊन? तर ते सांगतात की, तो म्हणतो रात्र झालेली आहे आणि आता सूर्य दिसत नाहीये, आणि म्हणून मला सूर्य न दिसल्यामुळे मी इथे येऊन बसलेलो आहे, अंधार झालेला आहे. हा सर, थँक्यू माताजी, अलका माताजी. अलका माताजींचा शब्दकोश संग्रह आणि त्यांची स्मरणशक्ती इतकी हे असते की तत्काळ त्याचं उत्तर देतात. थँक्यू रसिका माताजी, थँक्यू तुमचे, धन्यवाद. तर ते घुबड जे आहे, घुबडाला काय होतं, दिवसा दिसत दिसत नाही, आणि ते रात्रीच्या ते घुबड सगळे आपण बघतो की झाडावर बसतात, आणि मग तसं ते हंस पण एक त्या झाडावर जाऊन बसतो. तर ते घुबड सगळेजण विचारतात,
अरे तू का येऊन बसला इथे सगळे राधा? तर तो म्हणतो की हंस म्हणतो की काय आहे ना, सूर्य नाही ना आता, अंधार पडलाय ना. तर ते सगळे एकमेकांकडे बघतात की कोण सूर्य, आणि ते हसायला लागतात सगळेजण की काय वेडा आहे हा मूर्ख, सूर्य नावाची गोष्ट तरी अस्तित्वात आहे का? आणि सगळेजण हसायला लागतात. मग आता याच्यातून, ह्या उदाहरणातून आपण बघू शकतो की ते हजारो जरी घुबडं जरी असले आणि त्यांना माहित नाहीये सूर्य आहे म्हणून, कारण त्यांनी सूर्य कधी बघितलेलाच नाहीये, कारण त्यांना दिवस दिसतच नाही. मग ते जरी म्हणाले की अरे ते हसतायत कंसाला की सूर्य नावाचे काही मूर्ख मूर्ख आहे हा, की सूर्यच नाहीये, कुठला सूर्य नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये, आणि हा काय घाबरून इथे बसलाय. मग ते जरी घुबड नाही म्हणाले तरी सूर्याचं अस्तित्व नाकारू शकतो का आपण? का तर त्यांना त्याचा काय आहे, त्यांना त्याचं अज्ञान आहे. तसं आपण बघू शकतो की जे जे लोक परमेश्वराचं अस्तित्व नाकारतात, मग परमेश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलं म्हणून परमेश्वर नाहीये अस्तित्वात, असे होऊ शकते का? जसं भगवंत, ते हजारो घुबड जरी एकत्र आले आणि सूर्य हजारो घुबड जरी एकत्र आले आणि ते जर म्हणाले सूर्य नाही, तर त्या घुबडांना प्रतिसाद देण्यासाठी सूर्य येणार आहे का तिथे, की बघा बघा माझं अस्तित्व आहे? सूर्याला गरज आहे का घुबडाला ते प्रमाण देण्यासाठी, किती हजारो घुबड एकत्र आले तरी? तसं कितीही लोकांनी नाकारलं, नास्तिकवाद, भगवंत नाहीये, तरी भगवंतांना त्याचं प्रमाण, त्या अशा ना आसुरी लोकांना भगवंतांना त्याचं प्रमाण देण्याची गरज नाही, आणि त्यांनी जरी नाकारलं तरी भगवंत नाहीत हे असं आपण कुणी म्हणू शकत नाही. तर त्याला शास्त्रांचं प्रमाण आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगत आहेत की कशा पद्धतीने, अशा पद्धतीचा मायावाद असेल, बौद्धवाद असेल, जैनवाद असेल, किंवा कुठलीही गोष्ट याच्यामध्ये आपण बघू शकतो, ते दाखवून परमेश्वराचं एका एका ह्याच्यात लीन व्हायचंय, सर्व काही आपल्यापासूनच आलेलं आहे, आपण याच्यात लीन होणार आहोत, परमेश्वर नावाचं अस्तित्व नाही, ही फिलॉसॉफी असेल तर ही कोण आहे? राक्षसी विचार आहेत, राक्षसी विचारधारा आहे, आणि हे स्वतः भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर याच्यावरून आपण बघू शकतो की 5,000 वर्षापूर्वी सुद्धा भगवंत होते तेव्हाही ही फिलॉसॉफी असणार आहे, आणि आताही ही आहे. तर अशा पद्धतीने हे भगवद्गीतेचे जे श्लोक आहेत ते जर आपण समजून उमजून घेण्याचा प्रयत्न केला, तर ह्या बाहेरच्या जगामध्ये कशा पद्धतीने चुकीचं तत्वज्ञान आपल्याला दिलं जातं, तर त्याची जागृती आपल्या मनामध्ये नक्कीच होईल, जर आपण योग्य गुरु शिष्य परंपरेमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर. तर थँक्यू. खूप अवघड होता, म्हणजे मला तर अवघड वाटला हा श्लोक सांगताना. काही सांगताना काही चुकलं असेल किंवा काही तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी प्रयत्न करेल सांगण्यासाठीचा. थँक्यू. स्वाती हरे माताजी. कृष्ण माताजी. हा. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान लेक्चर झालं माताजी, खूपच सुंदर सांगितलं. भगवंत हे भोगता आहेत, भोगता आहेत आणि आपण भोग्य आहोत, हेच अंतिम सत्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही अनेक उदाहरणं देऊन खूप छान सांगितलं. शेवटची कथा पण फार छान होती माताजी. थँक्यू. थँक्यू. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी सेटिंग चेंज करते. हा पवित्र लिहिलं माताजी. आधी बोल. माताजी खरंच खूप अवघड होता श्लोक आणि खूप खूप वेगवेगळे वाद आहेत, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले. मला छोटासा एक प्रश्न आहे माताजी, की जे असे हा. भौतिकवादी आहेत, आवाज येतोय? हा, येतोय येतोय जरा. हा बोला बरं बोला. बरं. भौतिकवादी आहेत, मायावादी आहेत किंवा नास्तिकवादी लोक आहेत, तर त्यांचं अंतिम गंतव्य कसं असू शकेल? कारण तुम्ही आता सांगितलं ना की ते वेगवेगळ्या भगवंतांनाच मानत नाहीत, त्यांचं अस्तित्व मानत नाहीत, त्याप्रमाणे त्यांचे कर्म चाललेले असतात. मग त्यांना कशा प्रकारे गती चांगली प्राप्त होऊ शकते का? म्हणजे त्यांना काही आशा आहे का? हा, मी ना हे ऐकलं होतं माताजी, मी प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा. तर हे जे हा, वेगवेगळे जे आहेत, याच्यामध्ये ना, जसं नास्तिकवाद जो आहे, तर तो हा, नास्तिकवाद सगळ्यात डेंजरस आहे. म्हणजे जसं हम्म, मायावादी आहेत, किंवा निराकारवादी आहेत, म्हणजे ते कुठंतरी काही का होईना, कुठेतरी एक अस्तित्व तरी स्वीकारतात. जसं आपण बघतो की कुणी कुणी म्हणतं की परमेश्वराच्या म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये लीन व्हायचंय मला. तर म्हणजे ब्रह्मज्योती म्हणजे ती कुठेतरी, ती एक अध्यात्म नावाची एक गोष्ट कुठेतरी ती स्वीकारतात. म्हणजे असं नाही की ते डायरेक्टली भगवंतांना स्वीकारतात. भले तो मायावाद असेल, किंवा नास्तिकवाद, म्हणजे ज्याला परमेश्वराचं, तो परमेश्वराचं अस्तित्वच नाकारतो, तो सगळ्यात डेंजरस झोन मध्ये आहे ह्याच्यामध्ये. पण जर एखादा म्हणत असेल की मला ब्रह्मज्योतीमध्ये लीन व्हायचंय किंवा जे काय आहे, तर तो कुठेतरी, म्हणजे तो असं म्हणू शकत नाही आपण की तो परमेश्वराच्या जवळ आहे किंवा काय आहे, परंतु कमीत कमी तो त्या मार्गामध्ये आहे.
फक्त याच्यात एवढंच आहे या तत्वज्ञानामध्ये की त्याला किती वर्ष लागतील, हजारो वर्ष लागतील, लाखो वर्ष लागतील, करोडो वर्ष लागतील, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे त्याला कधी कुठल्या जन्मामध्ये कदाचित वैष्णवांची कृपा झाली किंवा कुठे वैष्णवांचीच कृपा होऊ शकते, दुसरी तर नाही. वैष्णवांची कृपा जर त्याला झाली तर त्याला कुठेतरी ती त्या मार्गामध्ये तो येऊ शकतो. फक्त याच्यामध्ये काळाचा खूप मोठा अपव्यय आहे की हा काळ जो आहे तो आपण कोणीच सांगू शकत नाही की तो जो जीवात्मा आहे त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय. की जसं आपण बघतो की प्रकाशानंद सरस्वती आहे. तर यांचं पण आपण उदाहरण बघितलं त्याच्यासाठी की त्यांना ते हजारो त्यांचे शिष्य होते की ते त्यांना दीक्षा देत होते आणि हजारो होते, हजारो लाखो शिष्य होते त्यांचे प्रकाशानंद सरस्वतींचे. आणि ते त्या फिलॉसॉफीकडे त्यांना घेऊन चालले होते. त्यांना जर चैतन्य महाप्रभूंचं मार्गदर्शन किंवा त्यांची कृपा त्यांना जर प्राप्त झाली नसती तर ते हजारो लोकांना घेऊन त्या दिशेने चाललेले होते की ज्याची कल्पना आपण करूच शकत नाही. की त्यांना करोडो वर्ष, लाखो वर्ष, अगणित अगणित कोट्यावधी वर्ष पण त्यांना लागू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या मार्गावर, रस्त्यावर जरी ते चालत असले परंतु त्यांच्या त्या सर्वात उच्च ध्येयाला प्राप्त करण्यासाठी त्यांचे लाखो करोडो वर्ष जाऊ शकतात, जे भगवंतही सांगू शकत नाही. तर त्याच्यामध्ये कुठेतरी वैष्णवांची कृपा झाली तर त्यांना ती कृपा त्यांच्या जी काही त्यांची प्राप्ती करतायत की जसं मी मगाशी म्हटलं ब्रह्मज्योतीमध्ये लीन होणं किंवा पूर्ण नास्तिकवाद, निराकारवाद, तर हे पण वेगवेगळे मार्ग आहेत. आणि त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये काय होते की ग्रो होती, त्याच्यामध्ये प्रगती होते. मग ती प्रगती होण्यासाठी मात्र त्याला कशाची गरज लागते, वैष्णवांचा कुठेतरी स्पर्श त्याच्या जीवनामध्ये झाला झाला तर ती होऊ शकते. त्यामुळे काळ हा जो आहे ना तो कुणीच सांगू शकत नाही त्यांच्यामध्ये. की भगवंत पण सांगू शकत नाही की त्या व्यक्तीला कधी भगवंतांच्या म्हणजे भगवंतांची ओढ त्याच्या हृदयामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांना गती प्राप्त होते. फक्त काळ हा मोठा फॅक्टर आहे की त्याच्यामध्ये तो किती काळ जातो हे फक्त आपण सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. हरी बोल. पवित्र लीला माताजी ऐकू आलं? हरी बोल. माताजींना बहुतेक ऐकू नसेल गेलं. तर हा काळ हा एक मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे जरी त्या टप्प्यामध्ये ते असले तरी तो खूप मोठा प्रवास आहे. म्हणून भले नास्तिकवाद म्हणजे काय की पूर्ण परमेश्वराचं अस्तित्वच नाकारणं, ते मात्र खूप डेंजरस झोन मध्ये आहे. की तो नास्तिक म्हणजे भगवंत काय करतायत की जरी एखाद्याचा आस्तिकवाद आहे परंतु तो काय आहे. ओके ओके अनम्यूट होत. स्वाती माताजी हरी बोल. अनम्यूट केलंय माताजी मी. हा केलं हा केलं हा. आता केलं. खूप हा छान मग पण सांगितलं. मग पुन्हा झालं असेल मग. म्हणजे आता झालं, झालं. त्याच्यामध्ये आस्तिकवाद पण आहे परंतु आस्तिकवाद सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहे. हे वेगळ्या वेगळ्या आस्तिकवाद आहे. आणि नास्तिकवादामध्ये पण आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्या आस्तिकवादामध्ये कुठला प्रकार येतोय आणि कुठल्या टप्प्यामध्ये ते आहेत आणि त्याला किती वर्ष, म्हणून काळ हा एकमेव फॅक्टर फक्त त्याच्यामध्ये आहे की तो कुणी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. जसं ते आपण उदाहरण बघतो गीता कोर्समध्ये लिफ्ट आणि जिना, हा जो आहे लिफ्टने आपण फास्ट जाऊ शकतो. तसं हा बरं. प्रकार आहे की कुणी सुरुवातीला तशी काही पाऊल उचललंय, मग हळूहळू हळूहळू लाखो करोडो वर्ष आहेत त्याच्यामध्ये जे आपण कुणीच सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हा, हा, काळाचा हा. अपव्यय आपण म्हणू शकतो याच्यामध्ये होणारा. खूप छान माताजी, खूप छान सांगितलं. आणि वैष्णव संघ आणि वैष्णवांची कृपा झाल्यावरती सगळ्या हो गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. उदाहरण पण खूप छान सांगितलं की चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आणि हरिनाम संकीर्तनामुळे प्रत्येक जीवावरती ती कृपा होऊ शकते. फक्त काळ हा फॅक्टर आहे. थँक्यू माताजी. ऍक्च्युली तुकाराम प्रवासात थोडंफार माताजी, मध्ये मध्ये ऐकता आलं नाही पण छान समजला श्लोक, अवघड असून. थँक्यू माताजी. तुकाराम महाराजांचं पण मी मागच्या वेळेस उदाहरण दिलं होतं हा की हा हा रामशास्त्री वगैरे यांचं. तर ते पण हा. उदाहरण बघू शकतो की तुकाराम महाराजांची कृपा झाल्यामुळे ते भक्ती मार्गामध्ये कन्वर्ट झाले मायावादापासून. येस माताजी. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हरी बोल. उद्या नामामृत आहे का? उद्या मेसेज टाकतो आम्ही. ओके ओके ओके. थँक्यू. अजून हरी कोणाला बोल. काही प्रश्न आहेत का किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तरी सांगू शकता किंवा मग आपण थांबूयात. आणि सगळ्या मैत्रिणींना खूप खूप विनंती आहे की आता बघता बघता आपली भगवद्गीता संपत आलेली आहे. आपला आता हा पण अध्याय संपेल आणि अशी जी पानं बघितली की असं वाटतं की अरे संपली भगवद्गीता.
आपली संपली म्हणजे खरं तर सुरू झाली म्हणू शकतो आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये समजण्यासाठी. तर सगळ्यांना विनंती आहे, प्लीज प्लीज सगळ्यांना मेसेज देत जा आणि आपलं जोपर्यंत आहे काही काळ हे गीता अमृत, तर ही अमृतासारखे शब्द भगवद्गीतेचे म्हणजे त्याच्याही पेक्षा पुढे आहे खरं तर, पण काहीतरी त्याची तुलना म्हणून गीता अमृत ही अमृतवाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या मैत्रिणींचा आपला हा वाढवा. पहिल्यासारखा जरा थोडं डाऊन झालोय आता सध्या आपला जॉईनिंग, तर त्याच्यासाठी प्रयत्न करा. थँक्यू. हा, हरे माताजी. कृष्ण. रसिका माताजींना काही विचारायचं होतं का? कारण अनम्यूट हा हा दोनदा केलं हा मी अनम्यूट. हा, हरे कृष्ण. दंडवत हा प्रणाम येस माताजी. माताजी. हा दंडवत प्रणाम. ऐकू येत आहे? ऐकू हो येत येतंय माताजी. हा, खूप सुंदर विवेचन माताजी. खूप छान क्लास झाला. मला हे पॉइंट्स खूप आवडले की मेन म्हणजे आत्मा कोणीही बनवू शकत नाही. ओन्ली भगवंत तेच त्याची निर्मिती करू शकतात. कोणी बनवू शकत नाही. आणि आत्मा अमर आहे. त्याची जी गती आहे ती कोणी थांबवू शकत नाही. आणि तुम्ही एवढी उदाहरणं दिली, त्याच्यामध्ये मला एक ॲडिशन असं आठवतंय की तुम्हीच सांगितलेलं का मला लक्षात नाही, की नारद मुनींची अशी एक गोष्ट होती की त्यांनी एका म्हणजे अशा सगळ्यांना लोकांना गोळा करून असं सांगितलं, चला मी तुम्हाला काहीतरी सर्वात उच्च कोटीची एक गोष्ट देतो तुम्हाला. सगळी जण जात असतात. तुम्हाला माहितीये का ती गोष्ट? की आणि मग ते आठवत त्यांना नाही घेऊन माताजी, सांगितली तरी चालेल. हा आठवत नाहीये, सांगितली तरी चालेल तुम्ही. हा, की ते म्हणतात की सगळ्या ग्रुप ऑफ म्हणजे लोकांचा असा एक हे असतो म्हणजे ते त्यांना सांगतात की मी तुम्हाला घेऊन जातो. तिथे घेऊन जात असतात त्यांना, वरच्या रेमवर नेत असतात स्पिरिच्युअल. तर तिकडे वाटेमध्ये नोटांचा पाऊस होतो. तर काही लोक थांबतात ते गोळा करायला आणि मग मग थोडी लोक उरतात. मग त्या लोकांना अरे तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही चला मी तुम्हाला नेतो अजून पुढच्या इथे आपल्याला टप्प्यावर जायचंय करून. मग पुन्हा तिकडे ना ह्याचा काय म्हणतात ते डायमंड्स असे पडायला लागतात. पुन्हा काही लोक तिकडे थांबतात. म्हणजे हे आवर मटेरियल वर्ल्ड इज की पीपल आर म्हणजे ना असं लोकांना त्याच्यावरती एकदम अट्रॅक्ट होतात या मटेरियल वर्ल्ड पाशी. म्हणून त्या स्पिरिच्युअलिटीकडे जास्ती पटकन वळू शकत नाही. आणि अगदी शेवटी पुढे अगदी जातात तर बघतात तर त्यांच्या बरोबर कोणीच नसतं. छान आहे माताजी. हे ना मला वाटतं नंददुलाल प्रभूजींनी सांगितलं होतं हे क्लासमध्ये एका. हो का? हा झूमच्या असेल. हा, किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं असेल, बृहद भागवतम मध्ये मे बी सांगितली असं मला मला कल्पना एवढं नाही. आठवत नाही, पण प्रभूजींच्या क्लासमध्ये खूप सुंदर उदाहरण सांगितलं. थँक्यू सगळ्यांना एक हो हे झालं. हो. थँक्यू माताजी. थँक्यू. थँक्यू व्हेरी रसिका मच. हरे माताजी एक कृष्ण. व्हिडिओ चालू करा ना. बऱ्याच जणांना तुम्ही माहिती नाहीये. कोण? काय? त्या व्हिडिओ म्हणतात व्हिडिओ व्हिडिओ चालू चालू करा. करा तिथे. हम्म. ओके. सिन्सिअर स्टुडंट आहेत त्या गीतामृतच्या. हो. छान श्रोते आहेत माताजी. तुमची हे आहे चालू मालिका में हे चालू आहे क्लासेस म्हणून आवडतं मला अटेंड करायला. खूप छान आहे. चालेल चालेल. हरे थांबूया कृष्ण. मग, काही प्रश्न नसतील येस तर. येस. थँक्यू व्हेरी थँक्यू मच. हरे रसिका कृष्ण. माताजी. परत एकदा थँक्यू. खूप छान उदाहरण, सगळ्यांना रिव्हिजन रिपीट झालं ते. थँक्यू. स्वाती माताजी करता हा, येईल? हो चालेल चालेल, करते. हरे कृष्ण. रविवारी खूप खूप सगळेजण जॉईन धन्यवाद. करा. हरे कृष्ण.